हाय हॅलो नमस्कार. दीपूज कुकिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे बघा किती छान मस्त अशी कोणी इला पाटवडी म्हणतं, कोणी पिठलाची वडी, बरेच नाव आहेत याला. चला तर मी घेऊन आली ही आपली पारंपरिक रेसिपी. त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी बेसन पीठ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, ओवा, जिरे आणि 4-5 हिरव्या मिरच्या. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्यायची. मी एका बाउलमध्ये घेतले आहे 1 वाटी बेसन पीठ. त्यासाठी मी वापरणार आहे 2 वाटी पाणी. पण आता भिजवताना मी घेते फक्त 1.5 वाटी. याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित भिजवून घ्यायचं. त्याचा छानपैकी असा घोळ तयार करून घ्यायचा. असं सारखं व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून घेतल्याने त्यात गुठळ्या होत नाहीत. नंतर पुन्हा अर्धा वाटी पाणी घालावे. आता आपण एक कढईत तेल घेतलं आहे. त्यात आपण मिक्सर मध्ये केलेली जाडसर पेस्ट टाकायची आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हे छान परतल्यानंतर त्यात मी उरलेलं अर्धा वाटी पाणी घालते. हे पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला लागलेलं सर्व काढून घ्यायचं. आता कमी गॅस करून हे मिश्रण आपण फोडणीत घालायचंय आणि व्यवस्थित ढवळत राहायचंय. त्याला कंटिन्यू ढवळत राहायचंय. आता त्यात मीठ घालायचंय, हळद घालायची 1/2 चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या मिक्सरनेच कढईतलं मिश्रण फेटत राहायचंय. असं कंटिन्यू फेटत राहिल्याने त्यात गुठळ्या होणार नाहीत. ही आहे महत्वाची टीप. आता हे सतत ढवळत राहायचंय मिश्रण दाटसर होईपर्यंत. हे बघा मिश्रण आता घट्ट झालंय. आता याची आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ घेऊन घेऊ. ही वाफ काढून घेतल्याने आपली ही जे पीठ आहे हे कच्च राहणार नाही आणि ती वडी पिठळ लागणार नाही. पीठ तुम्हाला कच्च वाटल्यास तुम्ही अजून वाफ घेऊ शकता. मला हे पीठ थोडं अजून कच्च वाटतंय त्यामुळे मी त्याला अजून वाफ घेऊन घेते. हे बघा आता त्याला व्यवस्थित वाफ आलेली आहे. आता मी एक प्लेट घेतली आहे, त्याला तेलाने ग्रीस करून घेते आणि हे मिश्रण जे ते या प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याला असं पसरवून घ्यायचंय. आता आपण त्याला हाताने थापणार आहोत, म्हणूनच त्याला आपण थापी वडी म्हणतो. हे बघा, हाताला पीठ लागत असल्यास तुम्ही पाण्याचा हात करून ते थापावे. वडी जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं मध्यम आकाराचं ती वडी थापून घ्यावी. थापून झाल्यानंतर त्यावर सुक्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर टाकावी. तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही किसही टाकू शकता. आता हे गार करून याच्या वड्या कापून घ्यायच्या. हे बघा किती सुरेख अशा वड्या झालेल्या आहेत. नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.